मित्रांनो नमस्कार. डिग्रजचा कृष्णाकाठ हा चॅनल पाहताय ना तुम्ही. तर डिग्रजचा कृष्णाकाठ या चॅनलमध्ये डिग्रज गाव जे सांगलीच्या जवळ आहे याच्या भागामध्ये काय काय घडतं डिग्रजमध्ये, शिवाय माझ्या डेली लाईफमध्ये काय घडतं असे मनोरंजक किस्से मी टाकत असतो. आणि या भागात पहा की बसवेश्वर मंदिराच्या आतमध्ये आकर्षक अशी रांगोळी काढायची चालू आहे. तर रांगोळी काढून फुलांची रांगोळी, स्वस्तिक आणि दिव्यांची रांगोळी काढायची चालू आहे. तर ते या भागात आहे. याशिवाय भरपूर घटना या भागात आहेत. तर अशा वेगवेगळ्या घटना या भागात आहेत आणि पाहत चला. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी काही ना काहीतरी विशेष घडत असते आणि मी विशेष पाठवत असतोय. तर पाहत चला आणि तुमच्या मित्रांची देखील शेअर करत चला. खुश राहा, सुरक्षित राहा, हे महत्त्वाचं. 8 मिनिटाचा भाग आहे, पहा आणि मनोरंजन करून घ्या. धन्यवाद. या मुलाकडे शाळेत चाललेला पहा, तो किती वैतागून शाळेला चालला आहे नक्कीच. आणि हा आपण त्याला सांगितलं नाही रेकॉर्डिंग करणार आहे तसं कर म्हणून, तर हे नॅचरल शूटिंग आहे बरं का. तर तो वैतागला आहे कारण की शाळेचा 16 जूनचा दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे तो वैतागला आहे. शाळा गेलं नाही का आज? शाळा चालू झाली नाही अजून? मग आज गेलं नाही का? आज सुट्टी एक दिवस? बारशाला जाणार आहे. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मी त्याला विचारलं होतं. तर या ठिकाणी बघा तुम्ही, पहाटेच एक घरासमोर एक मुलगी रांगोळी काढाल्या आणि रांगोळी काढता ती पाहिले मोबाईल पाहत रांगोळी काढाल्या. हे जुन्या आणि नव्याचा संगमच म्हणावं लागेल हे. आणि या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठी मी गेलो आहे हनुमान मंदिरामध्ये आणि दत्त गुरूंची इथे ती रांगोळी किती मस्त काढलेली आहे बघा. रांगोळी इथे आकर्षक आणि सुबक अशी काढलेली आहे. पुन्हा घरात आल्यानंतर मी तुम्हाला घराच्या मागे दाखवतो की ट्रॅक्टरने इथे सरी सोडायची चालू आहे. म्हणजे या ठिकाणी सरी सोडल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बिया पेरलेत आणि बिया पेरल्या शाळू, आणि शाळू पेरल्यानंतर या ठिकाणी पाणी सोडायसाठी आमचा मित्र इथं उभारला आहे बघा. एक सरीतनं कसं पाणी खाली यायला लागले. अशा इकडून उजव्या साईडनं 6-7 सऱ्या भरलेल्या आहेत आणि एका सरीतनं पूर्णपणे पाणी खाली यायले आणि आमचा मित्र इथं पाहा लागला आहे. इकडे बघा की त्यांनी शेतात पाणी सोडतो उभारला आहे आणि मी रेकॉर्डिंग करायला लागलो आहे. आता बऱ्यापैकी गावातल्या लोकांना माहितीच आहे की मी रेकॉर्डिंग करतो आहे, त्यामुळे त्यांना काय आश्चर्य वाटत नाही. डिग्रजचा कृष्णाकाठ चॅनल माझा आहे ते आता बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बरेच जण ब्लॉग पाहतात देखील. आणि या ठिकाणी आता पाणी सोडून झाल्यानंतर मी गेलो आहे एका वेगळ्या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा बसवेश्वर मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आतमध्ये कशी आरास चालू आहे, दिव्यांची आरास. आणि ह्या आरासमध्ये ओम काढला आहे फुलांनी, शिवाय झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांनी चौकोन केला आहे, बॉर्डर केले आहे आणि मेणबत्त्या पूर्णपणे लावले आहेत. आतमध्ये मेणबत्त्या, दिवे असे वेगवेगळे लावले आहेत आणि पूर्ण बसवेश्वर मंदिर हे आतून झगमगून निघाले. आणि या ठिकाणी ओम आहे, हे ओम लाल लाईटमध्ये लागते पूर्णपणे भडक असं, पण ते सध्या लावलं नाही आहे कारण की फक्त दिव्याचाच उजेड करायचा आहे. रोशनी दिव्याचीच उजेडाची करणार आहे, त्यामुळे या ठिकाणी फक्त दिव्याच्या उजेडाची रोशनी केलेली आहे. आणि बसवेश्वर मंदिर हे तुम्ही बाहेरून बऱ्याच वेळा पाहिले आहे, तर मंदिर तुम्ही बाहेरून बऱ्याच वेळा पाहिले आहे. आज आतून पहा आणि बाहेरून देखील बघा, कट्ट्यावर देखील दिवे वगैरे लावले आहेत. श्रीराम अशी दुसऱ्या एका आपले दत्त मंदिर जिथं आहे तिथं रांगोळी काढलेली आहे. हे बघा दत्तांची इथं हनुमान मंदिरामध्ये रांगोळी वगैरे आहे. आणि इथे जे डेकोरेशन केलेलं आहे हे डेकोरेशन मात्र खास आहे बरं का. कारण की या ठिकाणी जे हिरवं, जे दत्तांच्या बाजूने जे हिरवं सोडलेलं आहे ते हिरवं काय आहे, हे हनुमान मंदिर आहे. आणि हिरवं जे काय आहे तर हे हिरवं हे पाला आहे, अशोकाचा पाला आहे. आणि अशोकाचा पाल्याचा चुरा करून हे बाजूला हिरवं केलेलं आहे. हे बघा ही बाजूला हिरवं केलं आहे. आणि या ठिकाणी मी नमस्कार करत आहे देवांना. आणि या ठिकाणी गुरव बसले आहेत आणि गुरव लहान मुलाला तुतारी देत आहेत. हे बघा तुतारी वाजवण्यासाठी देत आहेत. लहान मुलाला आश्चर्य वाटते, पण तो काय वाजवू शकणार आहे, याला शिंग म्हटलं जाते गावाकडं, गुरव लोकांकडे असते ते. तर या ठिकाणी लहान मुलगा बघा आश्चर्याने बघायला त्या शिंगाला. या ठिकाणी पुन्हा घरात आल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी पाजून झालं त्या ठिकाणी खाली पाणी पाजायचं चालू. आणि या ठिकाणी झुरका घेत बसलेत 2 कामगार पाणी पाजायला आले शेतामध्ये. आणि रिकाम्या वेळेत, फावल्या वेळेत काय करायला लागलेत तर काहीतरी ओढत बसलेत, तिने बहुतेक सिगारेट ओढत बसलेत. एक तर ते शेतामध्ये काम करत बसलेत आणि कंटाळा आल्यानंतर आराम मस्तपैकी फावल्या वेळेमध्ये झुरका मारत बसलेत. तर या ठिकाणी प्रत्येकाला काय तर आपण मात्र सांगतो की व्यसन करू नका मित्रांनो, व्यसनापासून दूर राहा. कारण की व्यसनामुळे कित्येक जणांचे आयुष्य बर्बाद होतात. पण कंटाळा आल्यामुळे शेताची कामही कष्टाची असतात, त्यामुळे हे दोघंजण बसले आहेत. आणि मी घराच्या खिडकीतून हे पाहत आहे. माझ्या घराच्या खिडकीतून जे दिसते शेताच्या मागे ते हे सर्व काही आहे. आणि या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठी लहान बंधाराच्या कडेला या ठिकाणी आता ऊसाच्या टोळी येऊ लागलेत. हे बघा ऊसाच्या टोळी, इथे ऊसाच्या टोळी जे कामगार आहेत बघा, त्यांनी झोपण्या म्हणजे खोपा, त्याला खोपा म्हटलं जाते, झोपडी किंवा खोपा म्हटलं जाते, अशा खोपा तयार करायला चालू. आणि डिग्रजचा कृष्णाकाठचा लहान बंधारा तुम्हाला दिसेल.
या ठिकाणी खोपा करायचा चालू आहे. तर खोप्यासाठी लहान मुलं बघा त्याशी काठीने खेळायला लागलेत आणि या ठिकाणी खोपा करायसाठी बांबू वगैरे ही लावायचं चालू आहे. या ठिकाणी एक स्त्री ही जेवण देखील करत आहे. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी जाताना मला कामावरून येताना या ठिकाणी काय दिसलंय, माणसाच्या अंगात लहान मूल हे कायम असते बघा. आता ही मुलगी गाडीवर उलटी बसलेली आहे, उलटी करून बसली इथं उलट्या दिशेने बसलेली आहे. का तर बघा का तर ती काय करणार आहे उलट्या दिशेने बसून, तर तिला मजा वाट लागली आणि आईस्क्रीम खात उलट्या दिशेने बसलेली आहे. डिग्रजचा कृष्णाकाठ आज धुक्यानं भरून गेला आहे. धुक्याची चादर पडली आहे आणि या धुक्याच्या चादरीत आता आपण पोहायचं. आणि ह्या चादरीत साईडनं मगर जरी घुसली तरी पण कळत नाही, कारण की समोरचं काहीच दिसत नाही. याच्या खाली नदी आहे, तुम्हाला दिसेल का बघा धुकं किती पडलं की याच्या खाली नदी आहे हे सुद्धा दिसत नाही. आणि आपण त्या गाडीवरल्या मुलीचा फोटो यासाठी दाखवला होता की मुलगी लहान नव्हती, ती मुलगी साधारण 22-23 वर्षाची होती, पण गाडीवर आईस्क्रीम खात उलट बसली होती म्हणून दाखवला होता. आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी लहान पुलावरून जाताना या ठिकाणी पुलावरून चाललो आहे बघा मी, आणि पुन्हा नदी थोड्या वेळानं दिसायला लागली कारण की धुकं थोडंसं कमी झालं. मग पोह्याच्या खाली थांबायचं आता, म्हणजे एवढं लवकर कसं काय आणलं? पोह्याच्या आधी आज पोहे खाऊया. एवढं लवकर कसं काय केला? एवढं लवकर अरे लिंबू वरनं टाकून आणल्यात की, लिंबू वरनं टाकून आणल्यात. नदीवरल्या गँगला मी पोहे दिले होते, त्याच्यानंतर साहिलनं पोहे करून आणलेत. त्यासाठी पोह्याचा हा भाग आहे. नदीवरली आपली गँग आहे ही पोहण्यासाठी आली आहे आणि या ठिकाणी पोहायला गेल्यानंतर नदीवरल्या गँगसाठी पोहे करून आणले साहिलने. आणि पोहे खाल्ल्यानंतर हे बघा मी देखील पोहायला जात आहे आणि पोहे खाऊन झाल्यानंतर मी देखील पोहत आहे. आणि एसटी अण्णा आणि इथे बघा नदीवरली आपली गँग आहे ही पोहे खायला लागलेत, उभारून मस्तपैकी धुक्याच्या वातावरणात पोहे खायला लागलेत. म्हणून तर आपण आपल्या चॅनलचं नाव डिग्रजचा कृष्णाकाठ ठेवलं आहे, कारण की डिग्रज गाव आणि ही कृष्णा नदी आणि हा डिग्रजचा कृष्णाकाठ. तर या ठिकाणी आपण दररोज सकाळी पोहायला येतोय आणि या ठिकाणी पोहे झाल्यानंतर महादेवांना आलेले आहेत. 6:30 तर 7 तर पोहे हजर होते. काय लय वेळ केला तुम्ही? आज साहिलचं पोहे होतं की वेळ झाला पण जनरल ह्याच वेळेला आणतात, पण त्या लय लवकर आणला होता. हा लय लवकर आणला. तर साहिलने पोहे लवकर आणले होते त्यामुळे महादेवांनाचे चुकले पोहे. आणि आता या ठिकाणी घरामध्ये आमची म्हशीला जे रेडा झाला आहे तो रेडा दूध पित नाही आहे, का तर त्याला मस्त दूध पाजत नाही, माया कमी आहे. मग आई आमची काय करते, त्याच्या तोंडात बोट घालते आणि असं दाखवते की म्हशीचं थानच आहे असं दाखवते आणि म्हशीचं स्थान आहे असं दाखवून पाणी प्यायला लावते, त्याला दूध पाजते. तर या ठिकाणी बघा तोंडात बोट घातल्याशिवाय तो काय पेत नाही आणि तोंडात बोट घालून त्याला असं पाठीमध्ये दूध घेते, कधी घालते कधी आता पाणी घालते. आता सध्या पाणी घालायला लागले. अशा प्रकारे करून रेड्याला जगवायसाठी आमची आई प्रयत्न करायला लागले. हे बघा तोंडात बोट घालते, मग रेड्याला वाटतं की म्हशीचंच थान आहे आणि रेडा चोकायचा प्रयत्न करतो आणि त्या चोकण्यानंतर तो पाणी वगैरे पितो आणि दूध देखील पितो. अशा प्रकारे करून आई त्याला काहीतरी करून जगवत आहे. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग मित्रांनो येत असतात. तर हा भाग आज पहा आणि उद्या पाहू एका वेगळाच भाग. चला मित्रांनो, खुश राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. उद्या भेटू एका वेगळ्या भागात.